कल्पना करा, आज बाबासाहेब आपल्या समोर उभे असते आणि विचारलं असतं, तुम्ही माझ्या विचारांवर चालत आहात का? आपल्याकडे उत्तर असतं का? जर नसेल तर फक्त जयंती साजरी करू नका. बाबासाहेब व्यक्ती नव्हते, ते विचार होते आणि विचार कधीच मरत नाहीत, पण ते जगवावे लागतात. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात एका मुलाचा जन्म झाला. नाव भीमराव. घर गरीब होतं. समाजात त्यांना अस्पृश्य मानलं जात होतं. लहान भीमराव शाळेत जायचे, पण त्यांना वर्गात वेगळं बसवलं जायचं. पाणी प्यायचं असेल तर दुसऱ्याने वरून ओतून द्यायचं, कारण त्यांना घागराला हात लावू देत नसत. पण त्या मुलाच्या म्हणजेच बाबासाहेबांच्या मनात राग नव्हता, जिद्द होती. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महार या दलित समाजात झाला होता. त्या काळी महार समाजाला अस्पृश्य मानले जात असे आणि त्यामुळे त्यांना लहानपणापासून सामाजिक भेदभाव सहन करावा लागला. चला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक गाव, गावाच्या बाहेर एक छोटी वस्ती. धूळ, चिखल आणि उपेक्षा ही कथा आहे त्या गावातील महार समाजाची. गावात दोन जगं होती. एक मुख्य वाडा, दुसरं गावाच्या टोकाला असलेली दलितांची वस्ती. महार समाजाला गावात घर बांधायची परवानगी नव्हती. ते गावाबाहेर राहत असत. मंदिरात प्रवेश नव्हता. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरायला बंदी. जर चुकून कोणाचा स्पर्श झाला तर त्याला अपमान, मारहाण, दंड हीच होती त्यांची रोजची वास्तवता. महार समाज प्रामुख्याने मजुरी करत असे. गावातील काम, पहारा, साफसफाई जाहिरात देणे हे त्यांची जबाबदारी मानली जायची. मोबदला कधी धान्य, कधी उरलेले अन्न, पण सन्मान हा थोडा सुद्धा नव्हता. जमीन त्यांच्या नावावर नव्हती. स्वतःचा व्यवसाय करायची संधी नव्हती. पण आज थोडं वेगळं आहे. बाबासाहेबांनी दिलेले सगळे हक्क चालतात, पण त्यांचं नाव, आपली जात सांगायला आपण जरा दचकतो का आणि कशासाठी? एक गोष्ट लक्षात घ्या, तेव्हाचा भारत हा वेगळा होता. विचार वेगळे होते. तुम्हाला तेव्हा महार असे म्हणायचे, पण महार जातीला काही नियम होते त्या काळात. पण बाबासाहेबांनी जात बदलून सगळे नियमच संपून टाकले. आता तुम्ही महार नाही तर बौद्ध आहात, म्हणून तुम्हाला कोणी विचारलं तर सांगा ना, हा मी आहे बौद्ध. यात वाईट काय आहे? भारतात हजारो जाती आहेत, उपजाती आहेत. आताच्या परिस्थितीत 6,000 पेक्षा जास्त सामाजिक जाती अस्तित्वात आहेत. तुम्ही जोपर्यंत स्वतःला कमी समजणार तोपर्यंत लोक सुद्धा तुम्हाला तसंच बघणार. बाबासाहेबांना शाळेत बाहेर बसायला लागायचं. एक दिवस बाबासाहेब शाळेतून घरी आले आणि आपल्या आईला विचारतात, आई माझ्यासोबत हा भेदभाव का? तर आई म्हणते, भिवा, आपण खालच्या जातीत येतो म्हणून आपल्याला ही वागणूक मिळते. त्यावर बाबासाहेब म्हणतात, हे कुठं लिहिले आहे का? कसं कळेल आपण खालच्या जातीत येतो? भीमाबाई बाबासाहेबांची आई बाबासाहेबांना म्हणते, बाळा हे कुठल्या तरी पुस्तकात लिहिलेले आहे. पुन्हा बाबासाहेब भीमाईला म्हणतात, आई पुस्तकात चुकीचं सुद्धा लिहिलेलं असू शकतं आणि मला जर संधी मिळाली तर मी असं पुस्तक लिहीन ज्यात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देईल. ते पुस्तक म्हणजे आपलं संविधान. बाबासाहेब एवढे शिकले होते की पूर्ण भारतात त्यांच्या एवढे शिक्षित कोणीच नव्हते. बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती बडोद्याच्या महाराजांनी दिली होती. त्या बदल्यात त्यांना काही काळ बडोद्या या राज्यात नोकरी करणे अपेक्षित होते. पण तिथे सुद्धा त्यांना चपराशी फाईल द्यायची असेल तर फेकून द्यायचे. एवढा अपमान तुम्ही आम्ही कोणी सहन केला नसता. बाबासाहेबांच्या जागी दुसरं कोणी असतं तर विचार केला असता, बाहेर देशात निघून जावं आणि चांगली नोकरी करावी. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी विचार केला असता तर त्यांना परदेशात क्लास 1ची नोकरी मिळाली असती. पण त्यांनी विचार केला की मी एवढं शिकून मला अशी वागणूक मिळत आहे तर माझ्या समाजाला कशी वागणूक मिळत असेल. त्यांनी संकल्प केला की जोपर्यंत माझा समाज या गुलामीतून मुक्त होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि त्यांनी ते करून दाखवलं. बाबासाहेब हे फक्त कुणी एका समाजासाठी लढले नाही तर त्यांनी सगळ्यांचं भलं केलं. पण लोकांना त्याची जाणीव नाही. जेव्हा काही संकट येतील तेव्हा आपल्याला बाबासाहेब आठवतात, कायदा आठवतो. तोपर्यंत बाबासाहेब फक्त एका विशिष्ट जातीचेच. त्यावेळेस शिक्षण घेणे फार कठीण होते. पण आता तसं नाहीये. आता कुठल्याही समाजाला, मुलगा असो मुलगी असो, उच्च शिक्षण घेऊ शकतो. पण आजकालची पिढी आळशी झाली आहे. त्यांना सगळ्या गोष्टी सहज मिळाल्या. त्यांनी ती जातीय गुलामगिरी भोगलीच नाही म्हणून त्याची किंमत सुद्धा त्यांना नाही. असं मी म्हणत नाही की सगळेच आळशी आहेत. काही जण आहेत की ज्यांनी बाबासाहेब वाचले, समजले आणि आज चांगल्या पदावर सुद्धा आहेत. आणि जे चांगल्या पदावर आहेत त्यातील सुद्धा बोटांवर मोजता येणारे आहेत की जे बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. एक IPS आहेत, त्यांचं नाव घ्यायला मला आवडेल. IAS आहेत, IAS 1997ची बॅच, हर्षदीप कांबळे सर, जे बाबासाहेबांच्या विचारावर चालतात, गरीब लोकांना मदत करतात. बरं, हे झाले समाजातील लोक. असे बरेच लोक आहेत जसे की कांगणे सर झाले, कराडे सर झाले. ह्यांनी बाबासाहेब वाचले, समजले आणि त्यावर काम करतात. जातीय व्यवस्था आता संपत चालली आहे. आता वेळ आहे बदलायची, एक नवीन समाजाची. 14 एप्रिलला जयंती ही फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात साजरी केली जाते. करा, माझा किंवा कोणाचा त्याला विरोध नाही.
पण 14 एप्रिलला एक निर्णय घ्या, मला शिकून संघटित होऊन संघर्ष करायचा आहे हे विसरू नका. त्यांनी काय लिहिले हे वाचलं तर बाबासाहेब कसे होते आपल्याला कळेल. माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही कुठल्याही जातीचे धर्माचे असू द्या, पण जोपर्यंत बाबासाहेब वाचणार नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल आपले मत मांडू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे 3 गुरु होते, गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले. आपण गुरु कोणाला मानतो? ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळतं. आणि बाबासाहेबांचे 3 गुरु होते. विचार करा काय विचार असतील बाबासाहेबांचे, हे आपल्याला वाचल्याशिवाय कळणार नाहीत. सीताबाई नावाची एक तरुण महिला होती. तिचा नवरा अचानक आजारी पडून वारला. घर, जमीन, थोडीफार मालमत्ता सगळं सासरच्या नावावर होतं. सीताबाईला सांगितलं गेलं, तुला काही हक्क नाही, तू फक्त इथे राहू शकतेस, मालकी हक्क नाही. त्यावेळी अनेक महिलांना वारसा हक्क नव्हता, घटस्फोटाचा अधिकार नव्हता, संपत्तीवर समान हक्क नव्हता. पण देशात एक व्यक्ती यासाठी लढत होती, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडला. वडिलांच्या संपत्तीवर हक्क, पतीच्या संपत्तीवर समान अधिकार, घटस्फोटाचा कायदेशीर अधिकार, दत्तक घेण्याचा अधिकार. त्या काळात हा निर्णय खूप मोठा आणि वादग्रस्त होता. अनेकांनी विरोध केला, पण बाबासाहेब ठाम राहिले. महिलांना समान हक्क मिळाल्याशिवाय समाज प्रगत होणार नाही. जरी त्यावेळी पूर्ण बिल लगेच पास झालं नाही, तरी पुढील काही वर्षात वेगवेगळ्या कायद्यांच्या स्वरूपात हे हक्क महिलांना मिळाले. सीताबाई सारख्या हजारो महिलांना संपत्तीवर आणि आयुष्यावर अधिकार मिळाला. त्यांच्या आयुष्य सन्मान आला. हे सुद्धा बाबासाहेबांची देण आहे. इतिहासात आपण एका महान नावाचं गुणगान करतो, पण त्या नावामागे उभी असते सावली. आपण अनेकदा विसरतो की ती सावली म्हणजे रमाबाई आंबेडकर. रमाबाईचं लग्न अगदी लहान वयात झालं. घरची परिस्थिती साधी, संघर्षमय. त्यांचे पती पुढे जाऊन झाले BR आंबेडकर, पण त्यावेळी ते फक्त एक स्वप्न पाहणारे तरुण होते. जेव्हा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले तेव्हा घरात पैसा नव्हता, स्वार्थ नव्हते. रमाई उपाशी राहिल्या, पण त्यांनी पत्र लिहून कधीच परत या असं सांगितलं नाही. त्या म्हणाल्या, तुम्ही शिका, कारण तुमचं शिक्षण लाखोंचं भविष्य बदलेल. त्यांना एकूण 5 अपत्य झाली, पण 4 लेकरं बालवयात दगावली. एक आई म्हणून हे दुःख किती खोल असेल तरीही त्यांनी नवऱ्याला खचू दिलं नाही. त्या शांत राहिल्या, पण आतून तुटत राहिल्या. रमाई कधीच प्रकाश झोतात आल्या नाहीत. त्यांना मंच नको होता, टाळ्या नको होत्या. त्यांना एक गोष्ट हवी होती, त्यांच्या पतीचं स्वप्न पूर्ण व्हावं. पण 27 मे 1935 रमाई या जगातून निघून गेल्या. आज त्यांना लाखो लोकांची आई म्हणून ओळख मिळाली. रमाई हे जग सोडून गेली. त्यावेळी बाबासाहेब खूप व्यथित झाले, कारण त्यांना माहीत होतं त्यांच्या प्रत्येक यशामागे रमाईचा त्याग होता. इतिहासात नाव कोरलं जातं एका व्यक्तीचं, पण त्या नावामागे असतो कुणाचा तरी त्याग. रमाई नसत्या तर कदाचित इतिहासही वेगळा असता. एक वडील ज्यांनी लाखो लोकांसाठी, हक्कासाठी लढाई उभी केली, पण स्वतःच्या लेकरांना वाचवू शकले नाही. इतिहास त्यांना महान नेता म्हणतो, पण त्या नेत्यामागे एक दुःखी बापही होता. कदाचित म्हणून त्यांनी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी आयुष्य झोकून दिलं, कारण त्यांनी स्वतःची लेकरं गमावली होती. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. मला कुणाचे मन दुखायचे नाही आणि जयंतीला माझा विरोधही नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जयंती नाही तर त्यांचे विचार पण अंगीकारा. एकनाथ महाराज यांच्याकडे एक माणूस गेला आणि महाराजांना म्हणाला, महाराज मला 2 प्रश्नांची उत्तर द्या. पहिला प्रश्न म्हणजे, तुम्ही एवढे मोठे महाराज आहात, माझ्या आयुष्यात काय होईल याबद्दल थोडं मला सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला लोक शिव्या घालतात, टीका करतात, तरी तुम्ही हसतमुख राहता, तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही. त्यावर एकनाथ महाराज म्हणतात, तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुझं आयुष्य आजपासून फक्त 8 दिवस आहे. त्या माणसाने पुढचा प्रश्न ऐकलाच नाही आणि नमस्कार केला आणि तिथून निघून गेला. 8 दिवस निघून गेले. 9व्या दिवशी सकाळी उठला आणि बघतो तर काय, तो जिवंत असतो. त्याला वाटते की सगळी महाराजांची कृपा आहे. तो परत महाराजांकडे येतो आणि महाराजांना नमन करून म्हणतो, महाराज आज तुमच्यामुळे मी जिवंत आहे, अशीच कृपा शेवटपर्यंत ठेवा. तेवढ्यात महाराज त्या माणसाला विचारतात, काय केलं 8 दिवस ते सांग. तो माणूस महाराजांना म्हणाला, काहीच नाही महाराज, कुणाला चुकीचं बोललो नाही, शिवी दिली नाही, बायकोला भांडलो नाही, कुणाला वाईट चितलं नाही, माझी जमीन सुद्धा भावाला देऊन टाकली आणि म्हणालो घेऊन टाक, तुझं भांडण एकदा तर संपून टाक. मी विचार केला महाराज तसंही 8 दिवसांनी मरणार आहे, काय करू जमिनीचं, मी मेल्यावर तोच माझ्या लेकरांसाठी लक्ष ठेवीन, तोच माझ्या लेकरांसाठी बाप होईल. महाराज म्हणतात, कसं वाटलं? तो म्हणाला, महाराज खूप छान वाटलं. महाराज म्हणाले, माझंही तसंच आहे. मी दररोज रात्री झोपताना हा विचार करून झोपतो की माझ्याकडे इथून पुढे फक्त 8च दिवस आहेत. त्याच्यामुळे मी कोणाचा द्वेष करत नाही, मला कोणाचा रागही येत नाही. मित्रांनो, या गोष्टीतून काही शिकायचं असेल तर भरपूर काही शिकण्यासारखं आहे. थोडंफार आपल्या आयुष्यात दुसऱ्यांसाठी पण थोडं मदत करा. प्रत्येक माणसाला, प्रत्येक गरीबाला पुढे न्या आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे हे पूर्ण करा. मी अक्षय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे मत मात्र मांडायला विसरू नका. धन्यवाद.